कसे आहात तुम्ही? परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत. करवंदाचे झाड पाहायला जाते, चला निघूया. मुरा हे कोणते मुरा? झाड पाहायला चला पाहूया. हे काय गांडूळ खत आहे काय? कायची आपली माती विकतात काय? माती विकतात काय? 4 लाखाची माती आहे. हे 4 लाखाची माती मग एक. अच्छा अच्छा, झाडांसाठी माती आहे. इथं नर्सरी आहे निसर्ग. चला आपण व्हिजिट करूया करवंदाच्या झाडांना. हो, मोठी नर्सरी आहे. दोन्ही काम होते, मला ऑर्डर पण पाहिजे. हा असं ना. 70 रुपये 80 रुपये किलो. आता हे आता किती याचं झाड आहे? हा किती म्हणजे महिन्याचं? आता वर्ष होते. 1 वर्ष झालं याला आता. अच्छा, 1.5 महिन्यात 1 वर्ष होईल. आणि प्रोडक्शन कधी देईल उत्पन्न? 3 वर्षात. 3 वर्षात. आणि याला मार्केट? जळगाव हा इकडे दिल्लीला चालू झालं पतंजली वाल्याचं. अच्छा, मला एक सांगा, हे जांभा झाड दिसतंय मदत, कारण काय? शेड होतं पहिले, अच्छा, जांभवाडी होती. घरून एक एक निघायची जांभवाडी होती. शेड आता हे छाटणी केली का? ते वर वर दिसतंय ते 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 झाड वर दिसतंय. हे फरक आहे का त्याच्यात? ते कसं टप्प्याटप्प्याने लागून करत असेल. आता हे कोणते लाल करवंद, गुलाबी. पण असा प्रॉब्लेम येते याच्यामध्ये का काही हिरवे निघतात, त्याचं म्हणणं काय? नाही, हिरवं नाही, टोटल गुलाबी. म्हणजे तुम्ही त्याची गॅरंटी घेता? सीड आहे ना आमची. अच्छा, तुम्ही स्वतःच असल्यामुळे तुम्ही हे करता. हो ना. इकडे जाऊया. सबने पहिले जो पापिनवर था, पापिनवर असे बकरी केसर किती बडे वाटत इकडे आल्यानंतर. एक नंबर. आता जात कोणती आहे फणसाची? काफा. आणि किती कसं येतं, काय येतं, किती महिन्यात येतं, कसं ते किती वर्षात येतं असं बोलताय? फणसाला कम से कम 3 ते 4 वर्ष लागतात. 3 ते 4 वर्ष फणसाला. 4 वर्ष, 4 ते 5 वर्ष, 5 वर्ष लागतात. आता हे कोणती जात आहे? तायवान का? लखनौ सरदार. लखनौ सरदार. तायवान पाहायला भेटेल का आपल्याला? नाही, तायवान नाही. ते बनवल्यात, खाली पाहून चालायला लागेल असं ना. वाव, इथे दादा किती? नाही नाही, हे कापान ते एकच आहे. हे जास्त वयाचं आहे का? ओके, सरी आहे तिथे आपण आलो. चला आणि याचे पाहूया करवंदाचे झाड. हे यांचं सीड आहे, इथे पाहूया आता काय कसं काय. बाजूला केशर 5 ते 7 हो ना. अभी किती जागा घेतली ती पाहायची. म्हणजे पूर्ण काटेरी आहे, काही येऊ शकत नाही, आता येत नाही, काहीच जाऊ शकत नाही याच्या खालून. असे भावून तोडले. दादा इकडे 5 फूट आणि तिकडे 5 फूट वाढेल का? ते लागते का? आता याची किती वर्षात असेल हे झाड? हे झाड आहे कम से कम 15 वर्षात. 15 वर्षात झाड आहे हो ना. नाही नाही, डाळिंब मध्ये मला शरद पाहिजे. शरद तुम्हाला शिर्डीला इकडे ऑर्डर करत ना तुम्ही? नाही. आता मागणी जे तुम्ही ऑर्डर घेतल्या इथून, आपल्या इथून काय गोष्ट करता? असेल तर घ्या एकदम. केळी कोणती जात दादा?
ग्रीन डॉर्फ नावाची ही जात आहे. साधारणतः लाग किती राहील? 80-90 फळ. अच्छा. कुठून इथून खालून? इथून चालू झाले होते वरी. बापरे बाप. आता तुम्ही छाटलेत का? हा तोडले ना, आता वरी वरी जातात हे स्टेप बाय स्टेप. थोडाच प्रॉब्लेम आहे ना, ते कोलंबस जे जात आहे बुटकी आहे, बरोबर का? हो ती बुटकी आहे, पण झाड वरी जाणार, वरी 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 गेले. ओके ओके. सावलीची शेवग्याची दिसायला नेमकी कालीपत्ती. साईज अशी केवढी होते साधारणतः? अच्छा, कालीपत्ती हाईट आहे. किती वर्षांत प्रोडक्शन सुरू होते? तुला 1 वर्ष चालू आहे. बर चला. इकडे पण आहे, इकडे पण. त्या आंब्याची कोणती जात आहे रे? दसरी, केसर. कोणतं चालते जास्त? जास्त दसरी. हे एवढा मोठा कितला पडेल? ते कितला अंदाज? 700 रुपयाला आहे. 200 रुपयाला आहे. एक? हो 700 रुपयाला. आणि त्याला आंबे लागते डायरेक्ट? आंबे 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 दादूच लागेल तुम्हाला. गोड आहे ना? हो हो आंबे लॉन्स आहे. लॉन्सचं कितला चाललं रे? हे 150 रुपये सीट आहे. 150 रुपये 6 फूट सीट असते. नर्सरी अगदी वरुड हा रोड जातोय आणि तिथे लगत आहे. तुमच्याकडे स्पेसिफिक मी असं ऐकलं बसा ना, म्हणजे करवंदाचे रोप तुमच्याकडे स्पेशली भेटतात, तर कुठून कुठून मागणी आहे त्या म्हणजे त्या रोपाचे वगैरे? म्हणजे वरुडला खूप बागा दिसतात, म्हणजे कोरडवाहूचं पीक असं म्हटलं जाते करवंदाला, बरोबर का? गुलाबी. म्हणजे तेवढं लोक जागरूक नाहीत त्याच्याबद्दल. कसं येतं पीक, कसं येतं, म्हणजे किती वर्षांना लागतं असं विचारताय? तसं 2 वर्षापासून लागते पीक. 2 वर्षापासून. म्हणजे 3ऱ्या-4थ्या वर्षी चांगले आहे, समजा मध्यमध्ये 4थ्या वर्षापासून चांगलं सुरू होतं. 4थ्या वर्षापासून. साधारणतः आता काय किलो गेलं यावर्षी शेतकऱ्यांचं? 50 रुपये किलो. 50, 40, 55. मग आता ते व्यापारी स्वतः येतात का? स्वतः येतात. बरोबर. आणि काय करवंदापासून म्हणजे लोणचं वगैरे असं काही बनवतात? चेरी बनवते, चेरी बनवतात. वाईन. एका झाडात साधारणतः किती प्रोडक्शन येईल? एका झाडाला समजा वय झाली समजा तर 25 किलो पर्यंत 25-30. आणि नॅचरल ते कंपाऊंड आहे हो ना असं? आणि दुसरं असं पण काही गुलाबीमध्ये हिरवे निघत नाही असं काही गॅरंटेड आहे का तुमचं स्वतः? गुलाबीच नाही तिला तुम्ही पाहून आलो ते, तर त्यांची नर्सरी होती. ठीक आहे सर. आता सांगा ना नर्सरी. निसर्ग नर्सरी. हां निसर्ग नर्सरी वरुड. वरुड. नंबर सांगा ना तुमचा. त्याच्या